प्रभू श्रीरामांच्या गजरामध्ये आपण ही गुढी उभारूया। जय श्रीराम, जय श्रीराम, भारत माता की वंदे मातरम। ओम नरय प्रजां मे गोपाय अमृतत्वाय देवसे धन्यवाद। आज आपण जन्मतारीख विचारल्यानंतर इंग्रजी तारखेप्रमाणे सांगतो, पण किमान आपल्या जन्मतारखेची जन्मतिथी जरी आपण लक्षात ठेवली तरी आजच्या दिवसाचं सार्थक झालं म्हणायला हरकत नाही। त्यामुळे दिवस, आठवडे, महिने, वर्ष या कालगणनेची सुरुवात ज्या दिवसापासून झाली, ब्रह्मानं सृष्टीची निर्मिती केली, तो हा दिवस। त्यामुळे या दिवसाचं पुण्य किती आहे यापेक्षा दुसऱ्या अधिक शब्दात काय ते सांगणार। खर तर कोणत्याही नवीन सुरुवातीला आज प्रारंभ होत असतो आणि तो अत्यंत शुभ मानला जातो। भारताच्या विविध प्रांतामध्ये, वैविध्यपूर्ण रीतीने नटलेल्या भारतामध्ये, मग दक्षिणेत उगाडी असेल, बंगालमध्ये नवबरस असेल किंवा काश्मीरमध्ये नवरेख असेल आणि महाराष्ट्रात गुढीपाडवा असेल, अशा विविध नावांनी, परंतु भावना एकच, ती म्हणजे आम्ही या सृष्टीच्या निर्मितीचं, कालगणनेचं, हिंदू नववर्षाचं स्वागत करत आहोत। हा हिंदू आत्मा ज्या ठिकाणी जागृत होताना दिसतो तो हा दिवस, तो हा क्षण। मग आजच्या दिवसातल्या सूर्याच्या पहिल्या किरणाला ते महत्व आहे। आणि हिंदूच्या कालगणनेचं महत्व आणखीन एक असं आहे की ते म्हणजे ती निसर्ग चक्राशी कालसुसंगत आहे। कापणीला सुरुवात व्हायचा काळ आता सुरू होतो, म्हणजे सुगीचा हंगाम सुरू होतो, तो हा काळ। हे झालं निसर्ग चक्राचं, हे झालं स्पिरिच्युअल त्याच्या आधीचं। परंतु या दिवसाचं खरं महत्व आत्ता निवेदिकेने आपल्याला सांगितलेलं आहे, आणि ते म्हणजे रावणाचं निर्दालन करून प्रभू श्रीराम 14 वर्षाच्या वनवासानंतर अयोध्येला परत आले, तो हा दिवस। साहजिकच त्या दिवशी त्यांचं भव्य मंदिर ज्या देशात उभं राहिलं त्या देशात त्याविषयी बोलणं स्वाभाविक आहे। याचं कारण, ज्या दिवशी अयोध्येत राम मंदिराची स्थापना झाली, रामलल्लाचं दर्शन आपल्या सगळ्यांना सुरू झालं, म्हणजेच 22 जानेवारीला या देशात दुसरी दिवाळी साजरी झाली। आजपर्यंत दिवाळी एकदा व्हायची, यावेळी ती दोनदा साजरी झाली, आणि ती संपूर्ण भारतभर झाली। एका गल्लीत झाली, एका प्रदेशात नाही झाली, दुसऱ्या प्रदेशात झाली, असं काही झालं नाही। आपण सगळ्यांनी पाहिलं की संपूर्ण भारतभर साजरी झाली। याचा अर्थ, इफ देर इज वन युनिफायर इन इंडिया, द नेम ऑफ दॅट युनिफायर इज राम। त्यावेळेला वृत्तपत्रामध्ये अनेक गमतीशीर गोष्टी मला वाचायला पाहायला मिळाल्या। गुजरातमध्ये 400 दाम्पत्यांनी, विशेषतः महिलांनी, आपली डिलिव्हरी त्या दिवशी व्हावी याकरता सिझेरियन सेक्शन त्या दिवशी घ्यावं असं सांगितलं। त्यांच्या पोटी प्रभू राम जन्माला आले की नाही माहित नाही, पण त्या सगळ्यांना दशरथ आणि दशरथ आणि कौशल्या व्हायचं होतं हे उघड आहे। ही आदर्शाची जी ओढ आहे ती युगानुयुग आपल्याकडे टिकलेली आहे, आणि त्याची सातत्याने जाणीव व्हावी। या सांस्कृतिक पुनरुत्थापनाचा दिवस कुठला, तर तो आजचा,
तो हा आजचा क्षण. पण मला विचाराल तर आमच्या पुनरुत्थानापेक्षा सुद्धा तुष्टीकरणाच्या नीतीचा अंत झाला त्याचा हा दिवस म्हणून याचं महत्व सर्वात जास्त आहे.